नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला पुणे ग्रामीण पोलीस दल म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 31 ऑगस्ट 2024 साली झालेला आपला हा सेट एचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण ते दुसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये मराठी व्याकरणाशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते आपण संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। प्रश्न क्रमांक 26 बघा, पुढील वाक्यातील कोणते शब्द अविकारी आहेत ते लिहा। तर आता वाक्य बघा, भीमाबाईंनी कुत्रे व मांजर बाळगण्याबद्दल माझ्या पुढे टुमणे लावले होते, पण मी काही दाद दिली नाही। बघा, अविकारी म्हणजे काय? म्हणजे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे कसे आहेत? विकारी आहेत। म्हणजे काय? तर ते विभक्ती लिंग वचनानुसार ते काय बदलतात, पण जे शब्द बदलत नाहीत विभक्ती लिंग यानुसार तर त्याला आपण काय म्हणतो? अविकारी म्हणतो। तर दिलेल्या वाक्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर भीमाबाई कुत्रे मांजर हे कसे आहेत? तर ते नाम आहेत, पण माझ्या पुढे हा जर शब्द तुम्ही पाहिला आता दिलेल्या पर्यायापैकी भीमाबाई टुमणे दाद हे जर पाहिले तर ते कशा लिंग वचनानुसार बदलू शकतात, पण माझ्या पुढे हे काय लिंगवचनानुसार बदलते का? नाही। म्हणजे ते काय आहे? एक प्रकारचं शब्दयोगी अव्यय आहे, म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल। बघा, जे काही 4 अव्यय आहेत आपले शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय, तर हे 4 अव्यय अविकारी असतात। त्यातलं जर पाहिलं तर माझ्या पुढे हे शब्दयोगी अव्यय आहे, म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढे प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 27 बघा, खालीलपैकी पूर्वरूप संधीचा शब्द कोणता? तर बघा, पूर्वरूप संधी यामध्ये काय असतं? जेव्हा दोन संधीचं आपण एकत्रीकरण करतो तर तेव्हा पहिल्याचा जो स्वर असतो तर तो तसाच राहतो आणि दुसऱ्याचा जो शब्दाचा पहिला स्वर आहे म्हणजे पहिला जे अक्षर असतं तर ते लोप पावतं। तर लाडू यामध्ये लाडू जर पाहिलं तर उ अधिक काय आत, आता उ आणि आ यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर लाडू अधिक आत काय झाले? लाडूच झाले। म्हणजे पहिला स्वर जो आहे तर तो तसाच राहिला आहे आणि दुसरा जो आहे तर तो लोप पावतो, तर त्याला आपण काय म्हणतो? पूर्वरूप संधी म्हणतो। तर हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तर ते पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे। तर आता बघा, दुसरी संधी कोणती असते? पररूप संधी असते। तर इथे जर ऑप्शन ए सी आणि डी मध्ये पाहिलं तर बघा, घर अधिक ई घरी, म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं अ अधिक पुढचा स्वर काय आहे? ई आहे। तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पहिला स्वर जो आहे तर तो लोप पावतो व दुसऱ्या शब्द तसाच राहतो, म्हणजे घर अधिक ई घरी, म्हणजे ई हा तसाच राहिलेला आहे। पण पूर्वरूपमध्ये काय असतं? पहिला तसाच राहतो आणि दुसरा जो आहे तर तो निघून जातो आणि पररूपमध्ये काय असतं? पहिला निघून जातो आणि दुसरा तसाच राहतो, म्हणजे हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध आहेत। तर पूर्वरूप संधीचं उदाहरण विचारलेलं लाडू अधिक हात, म्हणजेच हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे लाडू। बाकी ए सी डी मध्ये दिलेली पररूप संधीची उदाहरणे आहेत। बघा, पुढे प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 28 बघा, नाम व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना टिंबटिंब असे म्हणतात। तर त्या विकारांना आपण काय म्हणतो? तर विभक्ती प्रत्यय असे म्हणतो। बघा, विभक्ती प्रत्यय म्हणजे काय? जे नाम आणि सर्वनाम असतं वाक्यातील त्यांचा क्रियापदाशी कोणता संबंध आहे ते दाखवलं जातं। कशानुसार? तर विभक्तीनुसार, म्हणजे स लाते स ला नाते, ऊन होऊन म्हणजे पंचमीचे विभक्ती प्रत्यय, संबोधनचा नो, हे जे आहे तर ते नाम आणि सर्वनामांचा क्रियापदाशी संबंध दाखवतात, म्हणून त्याला आपण विभक्ती प्रत्यय असे म्हणतो। ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल। बघा, पुढे प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 29, पुढीलपैकी गटात न बसणारे संख्या विशेषण ओळखा। तर बघा, गटात न बसणारे आता सर्व, थोडी आणि काही हे कसे आहेत? अनिश्चित संख्या विशेषण आहेत। पण इथे जर तुम्ही पाहिलं दसपट, दसपट हे कसं आहे? आपण म्हणजे सांगू शकतो की सरळ दसपट म्हणजे 10 पट हे सांगू शकतो। जिथे आवृत्ती सांगितलेली असते म्हणजे हे आवृत्तीवाचक आहे। दसपट, चौपट, तिप्पट ह्याला काय म्हणतो? आवृत्ती होते तेव्हा आवृत्तीवाचक संख्या विशेषण असतं। तर हे दसपट हे आवृत्तीवाचक आहे, बाकी जे आहेत तर ते अनिश्चित आहेत, म्हणून ऑप्शन सी हे गटात न बसणारा शब्द असेल। पुढे प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 30 बघा, जवळ ए की मार बसलाच म्हणून समज या वाक्याचा काळ ओळखा। बघा, जवळ ये की मार बसलाच म्हणून समज, म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण?
जवळ ए म्हणजे भविष्यात घडणारी लगेच घडणारी क्रिया असते तर त्याला आपण काय म्हणतो निसंशय भविष्यकाळ म्हणतो. काय म्हणतो निसंशय भविष्यकाळाचं हे उदाहरण आहे. जवळ ए की मार बसलाच म्हणून म्हणजे जवळ आला की मार बसला म्हणून समज. म्हणजे हे काय म्हणजे लगेच घडणारी घटना असते भविष्यात त्याला आपण निसंशय भविष्यकाळ असे म्हणतो. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31 बघा. पुढीलपैकी प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द कोणता. बघा प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द कोणता. तर ए बघा एक असं आहे मनपूर्वक म्हणजे हे काय आहे प्रत्यय साधित आहे. ते थोडं नीट पहा. तर इथे काय दिले नसलेला शब्द ओळखायचा आहे आपल्याला. प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर बघा मनपूर्वक काय प्रत्यय साधित अव्यय आहे, कालानुसार आहे आणि बुद्धिपुरस्सर हे तिन्ही जे आहेत तर ते प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय आहेत. म्हणजे अव्यय नसलेला शब्द आहे काय ते नाही. तर वरीलपैकी एकही नाही असं या प्रश्नाचं उत्तर असेल. कारण तिन्ही जर पाहिले तर ते प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय आहेत. तर आपल्याला नसलेला शोधायचं होतं म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी नाही या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे मनपूर्वक इथे प्रत्यय लागलेला आहे. काला अनुसार अनुसारचं म्हणजे नुसार झालेलं म्हणजे इथे देखील अनुसार हा प्रत्यय लागला आहे. बुद्धी पुरस्सर इथे पुरस्सर प्रत्यय लागला आहे म्हणून हे प्रत्यय साधित क्रियाविशेषण अव्यय आहेत. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. पुरोगामी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. बघा पुरोगामी विचारांचा म्हणजे काय नवीन विचारांचे असलेले म्हणजे आत्ताची पिढी. पुरोगामी म्हणजे नवीन विचार म्हणजे त्याला आपण काय म्हणतो आधुनिक विचारांचा म्हणजेच पुरोगामी म्हणतो. पुरातन म्हणजे काय तर जुन्या विचारांचा. तर ह्याचा समानार्थी शब्द काय पुरोगामी म्हणजेच आधुनिक. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. तर बघा उंबराचे फूल हे अशी गोष्ट असते जी की क्वचितच घडणारी गोष्ट असते. म्हणजे ही ऑप्शन बी मध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे. बघा अशी घटना जी की क्वचितच घडते त्याला उंबराचे फूल असं आपण म्हणतो. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. तर बघा पोपटपंची ज्याला आपण काय म्हणतो जो व्यर्थपणे निरर्थक बडबड करतो तर त्याला आपण पोपटपंची करू नको असं म्हणून म्हणतो. बघा जे काय पण उगं बरळत असतात म्हणजे अज्ञानाशिवाय बोलणे त्याला आपण काय म्हणतो पोपटपंची असा म्हणजे त्याचा अर्थ होतो. पोपटपंची म्हणजे काय तर अज्ञानाशिवाय बोलणे उगीच काहीतरी व्यर्थपणे बडबड करणे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 35. पांजरपोळ म्हणजे काय. तर बघा पांजरपोळ म्हणजे काय जिथे जनावरं जे असतात आपले मोकाट सुटलेली वगैरे तर त्यांना जे आहे तर ते त्यांना फुकटमध्ये त्यांना पोसलं जातं तिथे म्हणजे जनावरांना फुकट राहण्याची जी जागा असते तर त्याला आपण काय म्हणतो पांजरपोळ असे म्हणतो. तर पांजरपोळ म्हणजे काय जनावरांना फुकट राहण्याची जागा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36 बघा. नमनाला घडाभर तेल या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर बघा म्हणीवरती आधारित हा प्रश्न आहे. बघा तर नमनाला घडाभर तेल म्हणजे काय असतं एखादं कार्य तुम्ही पार पाडताय तर त्याच्या सुरुवातीलाच जास्त जर खर्च झाला तर तेव्हा आपण ही म्हण वापरतो. म्हणजेच नमनाला घडाभर तेल म्हणजे एखाद्या कामाच्या आरंभालाच जादा खर्च होणे म्हणजेच नमनाला घडाभर तेल अशी म्हण आपण वापरतो. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37 बघा. खालीलपैकी कठोर व्यंजने कोणती. बघा कठोर आणि मृदू असे व्यंजनं असतात. तर यापैकी तुम्ही जर पाहिलं तर ग झ द भ आणि ड ढ ही जर ब क ड बी सी डी पर्यायामध्ये पाहिले तर हे कसे मृदू व्यंजने आहेत बघा. पण इथे जर तुम्ही पाहिलं त आणि ख ऑप्शन ए मध्ये दिलेत. सुरुवात कशी होते व्यंजनाने क ख ग घ ड म्हणजे पहिले जे दोन असतात. आता समजा एक उदाहरण सांगतो मी. एक लाईन असते आपली अशी क त्यानंतर हे ख असतं बघा. क नंतर काय असतं ख क ख ग घ आणि इथं अनुनासिक असतं ड. म्हणजे हे पहिले दोन जे असतात तर ते कसे असतात कठोर असतात. दुसरे दोन जे असतात तर ते मृदू असतात आणि शेवटचं अनुनासिक असतं. म्हणजे असे 5-5च्या लाईन असतात. त्यापैकी जर तुम्ही जर पाहिलं तर त थ द ध न म्हणजे त हे कशात कठोर ह्याच्यात येतं. इथे पहा ग आणि झ हे मृदू आहेत. द आणि भ हे मृदू आहेत. न आणि ढ हे देखील मृदू आहेत. पण इथे जर तुम्ही पाहिलं ऑप्शन ए मध्ये दिलेत तर ते कसे आहेत तर कठोर व्यंजने आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38 पहा. पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय ओळखा.
तर बघा सामाजिक शब्द तुम्हाला काय दिला आहे, दिगंबर हा शब्द दिला आहे. तर दिगंबरचा शब्द म्हणजे संधी विग्रह काय होतो, दिक अधिक अंबर, जो की तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. बघा दिक अधिक अंबर म्हणजे त्याचं दिगंबर होतं. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. सचिन क्रिकेट खेळत आहे या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते? बघा रीती भूतकाळीला असे हा शब्द लागतो शेवटी, म्हणजे सचिन क्रिकेट खेळत असे म्हणजे भविष्यात तो सातत्याने ती क्रिया करत होत असेल तर त्याला आपण रीती भूतकाळ म्हणतो. बघा भूतकाळ म्हणजे सचिन क्रिकेट खेळत असे म्हणजे सध्याचं वर्तमान, रीती वर्तमान काळात सांगायचं झालं तर सचिन क्रिकेट खेळत असतो आणि सचिन क्रिकेट खेळत जाईल असं हे म्हणजे भविष्यकाळात येतं. तर आपल्याला भूतकाळात विचारले सचिन क्रिकेट खेळत असे हे रीती भूतकाळाचं उदाहरण होईल. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. बघा खालीलपैकी क्रियापदाचा विध्यर्थ अर्थ असणारे वाक्य निवडा. विध्यर्थ अर्थ असणारं वाक्य कसं ओळखायचं, जेव्हा क्रियापदाला वा वी वे प्रत्यय असतात, वा वी आणि वे हे शेवटी प्रत्यय असतात तर ते विद्यार्थी वाक्य असतं. म्हणजे ज्यामधून क्रियापदावरून आपल्याला म्हणजे कर्तव्य योग्यता याचा बोध होतो. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर मुलांनी खरे बोलावे, वा वे प्रत्यय लागला आहे. बघा वा वी वे प्रत्यय असलं का क्रियापदाला तर ते विद्यार्थी असतं, एवढं लक्षात ठेवा. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. मुलांनी खरे बोलावे हे विध्यर्थ अर्थ असणारे वाक्य आहे क्रियापदाचा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. बघा तर काय दिलेलं आहे, आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो? तर बघा हे कोणतं उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे. बघा जणू गमे भासे वाटे यासारखे जे जर शब्द आले असतील वाक्यामध्ये तर ते कसं असतं, तर उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण असतं. तर बघा उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय, तेव्हा होतो जेव्हा दोन वस्तूंची तुलना करताना उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते आणि हे जणू काही उपमानच आहे, म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे. उपमान म्हणजे काय, ज्याच्याशी तुलना करतो तो. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ते, म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे अशी तुलना अशी कल्पना केलेली असते तर तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. म्हणजे ओळखण्याच्या खुणा आत्ताच मी तुम्हाला सांगितल्या होत्या. बघा अलंकारात जणू गमे भासे वाटे असे की शब्द येतात, त्यावरून तुम्ही हा अलंकार ओळखू शकता. अजून उदाहरण सांगायचं झालं तर ती गुलाबी उषा म्हणजे जणू देवाचे पाऊलच. अर्धाकृती चंद्राला पाहून वाटते जणू आकाशाची कपाळ पाटीच. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल, कारण इथे जणू हा शब्द दिलेला आहे. दृष्टांत म्हणजे जेव्हा आपण एखादा दाखला देतो तर तेव्हा दृष्टांत अलंकार असतो. यमक म्हणजे कवितेच्या चरणाशेवटी शब्द चमत्कृती साधलेली असते, तुम्ही पाहिले असेल यमक अलंकार. आणि उपमा अलंकार यामध्ये जर पाहिलं तर बघा उपमा अलंकार म्हणजे काय, जेव्हा दोन वस्तूत किंवा कृतीत साम्य जे असते, सारखेपणा दाखवण्यासाठी सारखा, सारखी, गत, सम, सदृश, जसा, तशी यासारख्या शब्दांचा वापर केला जातो तेव्हा उपमा अलंकार होतो. थोडक्यात काय तर एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूची करणे म्हणजेच एकाची उपमा दुसऱ्याला देणे, त्याला आपण उपमा अलंकार म्हणतो. म्हणजे ओळखण्याच्या खुणा काय तर यामध्ये सारखा, सारखी, सारखे, गत, सम, सदृश, जसा, जशी, जेवी याप्रमाणे शब्द असतात. आणि उदाहरण सांगायचं झालं तर मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यांसारखीच, म्हणजे मुंबईच्या घराची तुलना जी आहे तर ती कबुतराच्या खुराड्याशी केलेली दिसते, म्हणजे सारखी इथे शब्द आला आहे बघा, त्यावरून देखील आपण हा उपमा अलंकार ओळखू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे ते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42 पहा. घाशीराम कोतवाल व सखाराम बाईंडर या नाटकाचे नाटककार कोण आहेत? बघा हे जे प्रसिद्ध म्हणजे लेखक आहेत तर ते विजय तेंडुलकर यांची जे आहे तर ते नाटक आहेत घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाईंडर. बघा महत्त्वाची पुस्तके असतील तसेच नटसम्राट हे नाटक जे आहे तर ते कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर यांचं आहे. तसेच पु ल देशपांडे यांची काही महत्त्वाची पुस्तके म्हणा किंवा प्र के अत्रे यांची पुस्तके, म्हणजे लेखक हे कोणत्या पुस्तकाचे, कवितेचे किंवा नाटकाचे लेखक कोण आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? तर बघा धातुसाधित विशेषण ते जर तुम्ही पाहिलं तर पिकलेला आंबा किंवा पडका किल्ला, जे की ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे धातूंचा अगोदर विशेषण, म्हणजे धातूचा वापर विशेषण म्हणून केलेला असतो. पिकलेला, लाजरी मुलगी, लाजणारी मुलगी, म्हणजे हे जे आहेत तर ते धातू आहेत आणि त्यांचा विशेषणासारखा वापर केलेला असतो नामाच्या अगोदर. म्हणजे पडका किल्ला हे काय आहे, दिलेल्या
चार जर पाहिलं, स्वप्नाळू मुलगा, लबाड कोल्हा, निरोगी मूल, ह्यापैकी जर पाहिलं तर हे पडका हे काय धातुसाधित विशेषण आहे, पडका किल्ला. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. किंवा हसरी मुलगी, हसरा मुलगा, हे जे असे धातुसाधित विशेषण असून काही त्याचे प्रकार आहेत बघा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर प्रयोगावरती आधारित प्रश्न आहे. गुरुजींनी मुलांना शिकवले. तर बघा, शिकवणारे कोण आहेत? गुरुजी आहेत. त्यांना प्रत्यय लागलेला आहे म्हणून कर्त्याला प्रत्यय असेल तर कर्तरी प्रयोग नाही हा. कुणाला शिकवतात? मुलांना. मुलांना देखील प्रत्यय आहे. जेव्हा कर्त्याला आणि कर्माला दोघांना प्रत्यय असतो तर ते कोणते वाक्य असतं? तर ते भाव्यप्रयोगाचं उदाहरण असतं. ज्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर क्रियापद जे असतं तर ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनीच असते, जे की बदलत नाही. कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनात बदल केला तरी क्रियापद तसेच राहते, तेव्हा भाव्यप्रयोग असतो. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर हे भाव्यप्रयोगाचं उदाहरण आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45 बघा. पुढीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही? तर बघा, केवल वाक्यामध्ये यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं, म्हणजे तो अभ्यास करतो, हे काय केवल वाक्य आहे. त्याप्रमाणे तो खूप वेळ अभ्यास करतो, हे देखील केवल वाक्य आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं, तुला अभ्यास झाला की मी येतो. बघा, तुला अभ्यास झाला की मी येतो, यात जर तुम्ही पाहिलं एक गौण आणि एक प्रधान वाक्य आहे, म्हणजे हे केवल वाक्याचा प्रकार नाही तर हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे. तुझा अभ्यास झाला की मी येतो. तर ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर केवल वाक्य नसलेलं निवडायचं होतं. पुढील प्रश्न क्रमांक 46 बघा. पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर सामासिक शब्द दिलेला आहे क्षणोक्षणी. तर क्षणोक्षणी म्हणजे काय? प्रत्येक क्षणाला असं म्हणतो. तर आता प्रत्येक हा जर आ, यथा, प्रति, प्रत्यय हे जर प्रत्यय लागले असतील तर त्याला आपण अव्ययीभाव समासाचं उदाहरण म्हणतो. बघा, आ, यथा, प्रति म्हणजे गैरहजर, न, बे हे जे प्रत्यय असतात तर ते अव्ययीभाव समासामध्ये लागतात. म्हणजे क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण असेल. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर अव्ययीभाव समासात काय असतं? तर पहिले पद मुख्य असते आणि संपूर्ण सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्ययासारखा वापरला जातो. म्हणजे क्षणोक्षणी हा शब्द क्षण या शब्दाची द्विरुक्ती पुनरावृत्ती होऊन तयार झाला आहे, जे अव्ययीभाव समासाचे लक्षण आहे. तर बहुव्रीही समासामध्ये जे आहे तर ते दोन्ही पदे जे असतात दिलेल्या शब्दाची ती महत्त्वाची नसून वेगळ्याच पदाचा त्यामध्ये बोध होतो. म्हणजे गजानन, ज्याचे आनंद म्हणजे मुख हे गजासारखे आहे असा तो, म्हणजे कोण? गणपती. असे शब्द हे बहुव्रीही समासात येतात. द्वंद्व या समासामध्ये जर पाहिलं तर त्याचे 3 प्रकार पडतात. जर द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पदे महत्त्वाचे असतात, म्हणजे पाप, पुण्य, न्याय, अन्याय असे शब्द हे द्वंद्व समासात येतात. तर तत्पुरुष समासामध्ये जर पाहिलं तर दुसरे पद महत्त्वाचे असते, हे लक्षात ठेवा. तर ते पहिले पद महत्त्वाचं आहे म्हणून हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. रोग्याची शुश्रूषा करणारी या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता? बघा, रोग्याची शुश्रूषा म्हणजे काय? सेवा करणारी. आता रोग्याची सेवा करणारी त्याला आपण काय म्हणतो? परिचारिका म्हणतो, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. ज्यालाच आपण नर्स म्हणतो, म्हणजे परिचारिका, रोग्यांची शुश्रूषा करणारी. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. दुआब या एका शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. तर बघा, दुआब म्हणजे त्याला काय म्हणतो? म्हणजे दोआब म्हणतो ज्याला. आता भूगोलमध्ये तुम्ही शिकला असाल. आता सिंधू नदी, सतलज नदी यांच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या 2 नद्यामधील जो भाग असतो तर त्याला दोआब असे ओळखले जाते. म्हणजे वेगवेगळे 5 ज्या नद्या आहेत, म्हणजे इतर उपनद्या, तर ते वेगवेगळ्या दोआब आहेत. बघा, त्या जो मधला भाग असतो 2 नद्यांच्या त्याला दोआब असे म्हटले जाते. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. बघा, प्रश्न क्रमांक 49 बघा. पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द नाही? तर शब्दसिद्धी आधारावरती म्हणजे शब्दसिद्धीवर हा प्रश्न आहे बघा. तर तद्भव शब्द म्हणजे काय आधी तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जे शब्द मराठीत आपल्या आले आहेत ते संस्कृतमधून बदलून आलेले आहेत, म्हणजे जशाच तसे न येता त्यामध्ये काहीतरी थोडा बदल होऊन आलेले आहेत, तर त्याला आपण तद्भव शब्द म्हणतो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कन्या हा कसा शब्द आहे? तत्सम शब्द आहे, तो तद्भव शब्द नाही, म्हणून हेच आपलं उत्तर असेल. बाकी कर्ण हा म्हणजे जर पाहिलं तर तत्सम शब्द आहे, तर तो मराठीत येताना कान असा उल्लेख केला आहे, तर तो तद्भव झाला, संस्कृतमधून आलेला आहे. चक्रचं चाक म्हणजे विनंती, त्यातून विनंती, म्हणजे हे देखील कसं आहे? हा म्हणजे तद्भव शब्द आहे.
पण ऑप्शन ए मध्ये दिलाय कन्या, तर तो तत्सम शब्द आहे बघा. विनंती हा शब्द जो आहे तर तो संस्कृतमधील विज्ञप्ती या शब्दापासून तयार झाला आहे. विज्ञप्तीपासून विनंती झालेला आहे, म्हणजे हा तद्भव आहे. तद्भव आणि हा तत्सम, ऑप्शन ए. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50 बघा. बोलत असताना विचार मालिका तुटल्यास कोणते चिन्ह विरामचिन्ह वापरले जाते? तर बघा, विरामचिन्हावरती आधारित हा प्रश्न आहे. तर जेव्हा आपले बोलताना आपण अक्षर आपले तुटतात, शब्दमाला तुटते, तर तेव्हा आपण अपसरण चिन्ह वापरतो. म्हणजे अशी एक लाईन मारतो मध्ये आणि परत तो शब्द पुढे लिहितो. म्हणजे अक्षर मालिका तुटते तेव्हा आपण कोणते विरामचिन्ह वापरतो? अपसरण चिन्ह वापरतो. विकल्प चिन्ह हे म्हणजे वेगवेगळे, म्हणजे दोन विकल्प शोधण्यासाठी ते आपण असं चिन्ह वापरतो. त्याप्रमाणे तर संक्षेप चिन्ह जे असतं तर ते एखाद्या मोठ्या शब्दात शॉर्ट फॉर्म जेव्हा आपण वापरतो तर तेव्हा ते संक्षेप चिन्ह वापरतो. लोप चिन्ह म्हणजे एखादा समजा तुमचा भाग जर शब्द गाळला असेल तर तिथे टिंब तुम्ही देता, तर त्याला लोप चिन्ह असे म्हणतात. तर यापैकी तुम्ही जर पाहिलं तर हे कशाचं उदाहरण आहे? विचार मालिका तुटते तेव्हा अपसरण चिन्ह आपण वापरतो. तर ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो, आपला पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 31 ऑगस्ट 2024 साली झालेला आपला सेट एचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे मराठी व्याकरणशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.